व्यासपीठावरील देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, सन्माननीय जयंतजी पाटील, जितेंद्र आव्हाडजी, अशोकजी ढवळे, आमदार सुनील भुसारा, माझे सहकारी या भागातील शिवसेनेचे नेते रुपेश म्हात्रे आणि आपण या शहापुरात दुपारी 3 वाजल्यापासून तप्त उन्हामध्ये आपले उमेदवार, आपल्या सगळ्यांचे लाडके, सर्व पक्षांचे लाडके बाळामामा म्हात्रे यांना विजयी करण्याच्या निर्धारानं आपण जमलेला आहात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भिवंडी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात या वेळेला 100% बदल होतो आहे। कमळ फुलत नाही ही मला खात्री आहे। नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान, अमित शहा या देशाचे गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री, या तिघांनाही निरोप द्यायची वेळ आलेली आहे। आणि मला खात्री आहे महाराष्ट्रात ज्या प्रचंड सभा महाविकास आघाडीच्या होत आहेत, मग त्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या असू द्यात, माननीय शरद पवार साहेबांचा असू द्यात, हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत आहेत आणि एकच गर्जना आणि एकच संदेश त्या सभेतून जातोय, तो म्हणजे मोदी हटाव देश बचाव। इतकं खोटं बोलणारा नेता प्रधानमंत्री या देशात कधी झाला नव्हता। रोज खोटं बोलतात। काल हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये होते कुठेतरी आणि ते भाषणात म्हणाले, मैं यहाँ का प्याज खाकर और यहाँ के कपास के बने हुए कपड़े पहनकर बड़ा हुआ हूँ। म्हणजे मी इकडला कांदा, ज्या कांद्याला भाव नाही, ज्या कांद्यासाठी शेतकरी आत्महत्या करतो, इकडला कांदा खाऊन आणि इकडला जो कापूस बनतोय त्या कापसाचे कपडे वापरून मी मोठा झालो। अरे त्या मोदीच्या अंगावर 10 लाखाचा सूट असतो, तो काय इकडला कापसाचा आहे? मोदीचे सगळे कपडे हे विदेशी परदेशी कपड्यापासून शिवलेले आहेत। पण मोदी म्हणजे खोटं बोलण्याची मशीन आहे, झूठों की मशीन आहे, झूठों का सरदार आहे। गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक फक्त खोटंच बोलत आहेत। इतकं खोटं बोलत आहेत की या देशाचं जो ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते, सत्याचा लढा, हे सगळं आता मागे पडलं आणि असत्यमेव जयते हे ब्रीद भारतीय जनता पक्षानं आता समोर आणलेलं आहे। या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये
हा कष्टकऱ्यांचा मतदारसंघ आहे, हा श्रमिकांचा, शेतकऱ्यांचा, आदिवासींचा, वनवासींचा मतदारसंघ आहे. इकडला समाज हा कायम संघर्ष करत आला, पण भारतीय जनता पक्षानं गेल्या 10 वर्षामध्ये आदिवासी समाजासाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर या भागातून आपण 10 वर्ष निवडून दिलेले खासदार कपिल पाटील कधीच देऊ शकणार नाही. लोक त्यांना गोडाऊन माफिया म्हणतात. त्यांना गोडाऊन माफिया का म्हणतात मला माहीत नाही. त्यांनी कधी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, आदिवासींच्या प्रश्नावर ते आवाज उठवला का हे मला कधी दिसलं नाही. या राज्यामध्ये आजही रोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. त्याच्यावर ना नरेंद्र मोदी बोलत. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आजही हा नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड अधिकृतपणे जो रेकॉर्ड सांगतो की आजही या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीला कंटाळून 5 तरुण आत्महत्या करतायत. मोदी कधी त्याच्यावर बोलल्याचं आपण पाहिलं? आदिवासी समुदायाला, या भागात आदिवासी फार मोठ्या प्रमाणात आहे, आदिवासींना त्यांच्या जमिनीचा हक्क नाकारण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदी कधी त्या विषयावर बोललेला आपण ऐकलाय? 2014 साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा महागाई काय होते आणि आज महागाई काय आहे? 400 रुपयाचा गॅस सिलेंडर आज 1300 रुपयाला मिळतो आहे. पेट्रोलचा भाव किती वाढला आहे? नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं अच्छे दिन आणू. मी मोदींना सांगतो बाबा आम्हाला अच्छे दिन नको आहेत. 2014च्या आधीचे आमचे दिवस आम्हाला परत करा, आम्ही सुखानं जगू. बाद झाले तुमचे अच्छे दिन. हे आत्ताच मी इथे आलो व्यासपीठावर, म्हणजे किती अन्याय चालले आहे शेतकऱ्यांवरती, कष्टकऱ्यांवरती. इथे आलो आणि मला एक निवेदन देण्यात आलं आणि मला वाईट वाटलं. या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पाडाले लघुबात पाटबंधारे योजना, पाडाले तालुका मुरबाड जिल्हा ठाणे, या योजनेच्या कालव्याचे काम करीत असताना जमीन भूसंपादनाचा आदेश निघाला नसतानाही आणि शेतकऱ्यांची कुठलीही संमती नसतानाही परप्रांतीय ठेकेदार हे अधिकाऱ्यांच्या मदतीनं, हुकुमशाही पद्धतीनं 250 7/12 आणि 450 शेतकरी यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या शेत जमिनीचं खोदकाम त्यांनी सुरू केलेलं आहे. कोणत्याही परवानगीशिवाय झाडं, शेती ही उद्ध्वस्त केली जाते आणि या संदर्भात मुख्यमंत्री असतील, न्यायालय असतील, त्यांच्याकडे वारंवार तक्रारी विनवण्या करून सुद्धा त्यांना न्याय मिळत नसेल तर हे अन्यायी करणारं जे शासन आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं, ते आदिवासीने आणि कष्टकऱ्यांनी उलथवून टाकलं पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. माननीय शरद पवार साहेब या व्यासपीठावर आहे. देशाच्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. मगाशी जयंतरावांनी सांगितलं की श्रीमंतांची, उद्योगपतींची कशी कर्ज, लाखो कोटी रुपयांची कर्ज माफ केली, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही. ही लढाई जी आहे ही आपल्या हक्काची लढाई आहे, आपल्या स्वातंत्र्याची लढाई आहे आणि एक एक खासदार या महाराष्ट्रातून आपण निवडून दिला पाहिजे या देशातली हुकुमशाही नष्ट करण्यासाठी, खतम करण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांनी या देशाला संविधान दिलं. हे संविधान त्यांना नष्ट करायचं आहे, ही राज्यघटना त्यांना खतम करायची आहे, या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे.
या देशामध्ये शेतकरी, कष्टकरी, आदिवासींचे हक्क आणि अधिकार त्यांना नष्ट करायचे आहेत आणि म्हणून त्यांना 400 जागा जिंकण्याचा संकल्प नरेंद्र मोदींनी सोडलेला आहे. नरेंद्र मोदी सांगतात या देशामध्ये महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं सरकार आलं तर या देशातल्या संपत्तीचं फेरवाटप होईल. नरेंद्र मोदी सांगतात तुमच्याकडे जर 2 म्हशी असतील तर आमचं सरकार आल्यावर 1 म्हैस आम्ही मुसलमानांना देऊ. हा यांचा प्रचाराचा मुद्दा. महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र म्हणे काँग्रेसवाले खेचतील आणि मुसलमान समाजाला देतील. त्याच्यावरती माननीय पवार साहेबांनी फार चांगलं उत्तर दिलं. जो नेता आपल्या घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवू शकला नाही त्याने दुसऱ्याच्या मंगळसूत्रांची उठाठेव करू नये. खरं म्हणजे नरेंद्र मोदींच्या राजवटीत 10 वर्षामध्ये हजारो आमच्या माय भगिनींना मंगळसूत्र विकून आपले संसार चालवावे लागले. मग नोटबंदीचा काळ असेल, करोनाचा काळ असेल, या सगळ्यात अनेक आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या महिलांचं मंगळसूत्राला सुद्धा त्याग करावा लागला आणि हे नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करतात. अशा राज्यकर्त्यांना या देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही. ही आपल्याला उत्तम संधी प्राप्त झालेली आहे. संपूर्ण देशामध्ये वातावरण बदललं आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना आणि माननीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, मोदी आणि शहा या जोडगळूनं पैशाच्या मदतीनं दहशतीनं तोडून या महाराष्ट्रावरती अन्याय केला, ही सूड घ्यायची वेळ आहे. आपण सगळ्यांनी मोदी, शहा, फडणवीस यांच्या राजकारणाचा सूड घेऊन या राज्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्वाभिमानी पक्षांचं राज्य आणलं पाहिजे आणि या देशामध्ये सुद्धा आपण मोदीचं राज्य उलथवून टाकलं पाहिजे. हे राज्य निर्माण करत असताना अनेकांचं बलिदान झालेलं आहे. त्या हौतात्म्याची सुद्धा आपण जाण ठेवली पाहिजे. फार वेळ झालेला आहे. मी इतकंच सांगेन, बाळामामा म्हात्रे म्हणजे लाडके बाळामामा यांच्यासारखा एक दिलदार, सरळ आणि प्रामाणिक असा माणूस आपण या महाविकास आघाडीतर्फे उभा केलेला आहे. सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा, सगळ्यांमध्ये मिसळणारा आणि कोणताही अहंकार आणि गर्व नसलेला असा हा नेता आहे. आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस, या तुतारीला भरघोस मतानं विजयी करून बाळामामा म्हात्रे यांना लोकसभेत पाठवावं आणि आपले प्रश्न ते मांडतील. मग पाण्याचा प्रश्न असतील, शेतीचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे राहू इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.